पुढची बातमी पाहतोय। मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे। यात संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 21 सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत। दोन्ही देशांनी जागतिक सामाजिक भागीदारीची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुण्यात भारतीय वायुदल आणि नौदलासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे। यामुळे राज्याच्या संरक्षण सिद्धतेत मोठी भर पडली। तर भारत आणि फ्रान्समध्ये तब्बल 21 करार झालेले आहेत आणि या करारानुसार एरोनॉटिक्स आणि ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी देखील अधिक सकारात्मक बदल झालेले आहेत। दुहेरी कर टाळण्याच्या करारामुळे व्यापार आणि गुंतवणूक यावर भर देण्यात आलेला आहे। 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नाविन्यपूर्ण वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे।